शेतकरी मित्रांनो नमस्कार. भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनमध्ये तुरीचं उत्पन्न घ्यायचा निर्णय केला आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तण हे उगवून आलेलं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये तूर असेल किंवा निव्वळ तूर असेल, अशा शेतकऱ्यांनी कोणत्या तणनाशकाचा उपयोग करावा? कारण तण हे दोन प्रकारचं असतं, एक म्हणजे स्लाम आणि एक म्हणजे सुरुंद. दोनही प्रकारचे तण मारण्यासाठी नेमकं आपण कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे, ते किती दिवसानंतर वापरायला पाहिजे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल शिंदे. सगळ्यात प्रथम म्हणजेच लांब आणि रुंद पानाचं तण असताना ते तण 2 ते 3 पानाचं असतानाच आपल्याला त्या तणांवर बंदोबस्त हा करावा लागतं किंवा तणनाशक हे मारावं लागतं. मग हे तणनाशक मारायचं कधी? तर आपली तूर किंवा सोयाबीन पीक असेल तर तुम्ही याच्यामध्ये उगवणीपासून 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 25 दिवसाच्या अंतरामध्ये तुम्ही हे तणनाशक मारू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रकारचे तणनाशक सांगतो जे तुरीवरती चालतं आणि तुम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या शेतामधल्या तणांचा बंदोबस्त या तणनाशक मारल्यामुळे हा करू शकता. सगळ्यात पहिलं तणनाशक ते म्हणजेच अदामा कंपनीचे शाकेद. शाकेदचा उपयोग सोयाबीनला 800 मिलीचा आहे, परंतु आपण तुरीला करत असताना 600 मिली करायचं. 20% आपल्याला याचं प्रमाण हे कमी करायचं आहे. दुसरं तणनाशक ते म्हणजेच कोणतं? तर तुम्ही BASF कंपनीचं ओडिसी. तुम्ही याचा उपयोग 50 ग्रॅम सोयाबीनला आहे प्रति एकरी, तुम्ही 35 ते 40 ग्रॅम तुरीला याचा उपयोग हा करू शकता. तिसरं तणनाशक ते म्हणजे टोर्नेडो. हे सुद्धा तुरीला सोयाबीनला 160 ग्रॅमची रिकमेंड आहे. तुम्ही याच्यामध्ये 140 किंवा 130 ग्रॅम जरी मिली घेतलं तरी तुमचं तुरीमधलं लांब तसेच रुंद पानाच्या तणावरती बंदोबस्त हा मिळून जाईल. यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच कपाशीचं उत्पन्न काही ठिकाणी कमी करून लागवड कमी करून भरपूर ठिकाणी तुरीचं क्षेत्र हे वाढवलेलं आहे. परंतु तुरीमध्ये उगवून येणाऱ्या तणाबद्दल भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे. तर या व्हिडिओमधून त्या संपूर्ण शंका इथे सुटल्या असं मी अपेक्षित धरतो. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.